दिसतोय आणि त्यांच्या भीतीचं वातावरण निर्माण झाले. त्याच्यामुळं तो साप पकडून पलीकडे सोडून देणार आहे जवळच. शेतातलं साप पकडून काय उपयोगी नाही, म्हणजे त्यांचं पर्यावरणातच राहतात ते. कारण त्यांनी जास्त आग्रह केल्यामुळं आपण आलो ना तर शेतातले साप आपण पकडत दिसाला का? कुठे दिसाला? हां हां बरोबर. तर मित्रांनो बघू शकता बिग साईजचा रॅट स्नेक आहे. बघू शकता दामन आहे मोठी, तुम्हाला दिसतच असेल या व्हिडिओमध्ये. आणि दामन जी आहे ती शेतकऱ्यांचंच काम करते मित्रांनो. उंदीर खाते, आपल्या शेताची नासधूस होते ती खाते. पोतं बित आहे काय का त्या पोतात घालण्याचा प्रयत्न करत आहे. पलीकडे ठेवली. तर मित्रांनो बघू शकता इथं शिंदे फार्म या ठिकाणी सांगवीमधली रॅट स्नेक पकडलेला आहे. तर आपण शेतातली साप पकडत नाही भावांनो, पण हा साप यांना खूप दिवस झाला त्रास देत होता. इथं लहान लेकरं असल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं फॅमिली असल्यामुळे. तर आपण याला पकडतो आणि तिकडे पर्यावरणामध्ये जाऊन सोडून देतो मित्रांनो. असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. येतात कुठे बापून ठेव होतं. आता काय तर खाल्लंय बिडू खाल्ला बोलते कारण थोडं फाका होती पोट. त्या दिवशी पण हीच होती का? नाही असते आता शेतात म्हणल्यावर असणारच आहे ते. पण बघू तुम्ही आता घाबरता म्हणून, कारण ही उंदीर खाते ती साप. जा म्हणजे आहे का ही उंदीर खाते आहे. तिचं काय नसतं, एवढी भीती नसते, म्हणजे चावत बिवत नाही. ही काय विषारी नसते साप, ही बिनविषारी असते. फक्त उंदीर खाते शेतातला. पण आता माणसं घाबरत असल्यामुळं पकडावं लागतं. तर मित्रांनो ह्याला आपण पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत. असा व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. तर मित्रांनो आत्ताच आपण शिंदे फार्म सांगवी मार्डी या ठिकाणी हा रॅट स्नेक पकडलेला. तर त्याला रिलीज करायला आलोय. पाणी पण आहे, इथं राहू पण शकते.